सुख झाले साजने तो हा माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत संत माय बाप कृपावंत काय मे पतित कीर्तिवान काय मे पतित कीर्तिवान काय मे पतित कीर्तिवान तुम्ही संत माय बाप कृपावंत संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत अवतार
ना तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय तुम्ही संत माया बाप कृपावेंत तुम्ही संत जीवा
कृपावंत कायमे पतित कीर्तिवानु अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव वाढावया सुख भक्तिभाव धर्म किंवा वाढविले सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव तुका म्हणे गुण चंदनाचे अंगे तुका म्हणे गुण चंदनाचे अंगे तैसे तुम्ही जगे संत जन अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव विठ्ठला पांडुरंगा
कायमे पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन जड जीव. प्राप्त प्रसंगी सेवेकरता घेतलेला भंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा संत प्रकरणामधला आणि संतांचं यथार्थ अशा प्रकारे आदरपूर्वक अशा प्रकारे संतांचं वर्णन करणारा आणि संतांचं वर्णन करत असताना तुकोबरायाने त्या संतांना काही उपमा दिल्या, अर्थात काही पदव्या दिलेल्या आहेत. आणि संतांना पदव्या म्हणा उपमा म्हणा कोणत्या दिल्यात तर आईची उपमा दिली, बापाची उपमा दिली, त्याचप्रमाणे चंदनाची उपमा दिली. खऱ्या अर्थाने जर विचार केला, जन्म देणारे जरी आपले आई वडील असतील आणि जरी आपल्या आई वडिलांना आपल्याबद्दल प्रेम असेल, आपल्या हिताची त्यांना कळकळी आहे, जन्म देणाऱ्या आईच्या बाबतीमध्ये तुकोबरायांनी म्हटलंय, लेकुराचे हित वाहे माऊलीची चित्त ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. जन्म देणाऱ्या आईच्या बद्दल तुकोबराय म्हणतात, प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलाचं चांगलं व्हायला पाहिजे, आपला मुलगा मोठा व्हावा, आपल्या मुलाचं कल्याण व्हावं. प्रत्येक आईची इच्छा असते, जशी आईची इच्छा असते तशी वडिलांची पण इच्छा असते की आपला मुलगा कर्तृत्ववान व्हावा, मोठा व्हावा, त्याच्या जीवनामध्ये त्याचं हित व्हावं. आईला वाटतं, वडिलांनाही वाटतं, पण भानगड अशी की आई वडिलांना तुमच्या आमच्या हिताची कळकळ आहे, पण हिताचं ज्ञान मात्र जन्म देणाऱ्या आईलाही नाही आणि बापाला पण नाही. तुकोबरायांनी म्हटलं, हित नाही ठावी जननी जनका दावेला लौकिका चारतीही. जन्म देणाऱ्या आई वडिलांना जरी तुमच्या आमच्या हिताची कळकळ असेल पण हिताचं ज्ञान नाही. पण या जगामध्ये संत माऊली अशी आहे की त्या संत माऊलीला तुमच्या आमच्या हिताची कळकळ आहे. बुडत हे जन न देखवी डोळा येतो कळवळा म्हणून या. कळवळ आहे आपल्याबद्दल साधू संतांना, तुमच्या आमच्या हिताची कळकळ आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या आमच्या हिताचं ज्ञान सुद्धा साधू संतांना आहे. शोधवनिया आली संत हिता हित जगाचे. असे खरे मायबाप जर कोण असलेल्या जगामध्ये ते संत आहेत. आणि संत मायबाप असे किती कृपावंत आहेत, दयावंत आहेत. संत एवढे कृपाळू आहेत, एवढे दयाळू आहेत, तर अपराध्यावर सुद्धा दया करणारे या जगामध्ये संत आहेत. ज्या ज्या लोकांनी संतांना त्रास दिला ना, प्रत्येक संताचा जर इतिहास पाहायला लागली ज्ञानोबरायापासून, प्रत्येक संताचं जीवन बघा, समाजाने त्या साधूला त्रास देण्याचं काम केलेलं आहे. ज्ञानोबरायांना किती त्रास झाला, समाजाने ज्ञानोबरायाची किती उपेक्षा केली. जर एखादा चरित्रकार, एखादा कथाकार जर ज्ञानोबरायाचं चरित्र सांगायला लागला ना, मला तर ते ऐकूच वाटत नाही. ज्ञानोबरायाचं चरित्र ऐकत असताना डोळ्याला जर पाणी आलं नाही, जर डोळ्याला पाणी आलं त्याला माणूस म्हणता येणार नाही, त्याला जनावर म्हणणार नाही. माऊलीचं चरित्र हे ऐकू वाटत नाही. भयानक असे हाल केले तरी सुद्धा ज्ञानोबराय कधीही कोणावर रागवले नाहीत. उलट ज्यांनी त्रास दिला त्यांचं कल्याणच ज्ञानोबरायांनी केलेलं आहे. तुकोबरायांना सुद्धा एवढा प्रचंड त्रास दिला देहूकराने. तुकोबराय वैतकून म्हणतात, गोपाला पाटील गावीचे हे लोक आता मज भेट कोण घाले, काय खावे आता कुणीकडे जावे, गावात राहावे कोण्याबळे. तुकोबरायांना देव मध्ये राहणं अवघड करून टाकलं होतं, त्रास दिला. पण ज्या ज्या लोकांनी त्रास दिला ना, त्यांना आपलं टाळकरी बनवण्याचं काम, आपले शिष्य बनवण्याचं काम कोणी केलं? जगद्गुरू तुकोबरायांनी. नाथांच्या अंगावर जो एक गृहस्थ थुंकला, त्याला मोक्ष देण्याचं यवन अंगावर थुंकला, प्रसाद देऊन मुक्ते केला, प्रसाद देऊन मुक्ते केला, प्रसाद देऊन मुक्ते केला.
जगाच्या पाठीवर एकमेव संत म्हणजे शांतीब्रह्म संत. जर कोणाला म्हणायचं असेल तर शांतीब्रह्म नाम तर कोणाचं इथं एकनाथ महाराज. आता भावनेचे महाराज आम्हाला शांतीब्रह्म म्हणते, पण मी सांगत असतो बाबा मला म्हणू नका म्हणतात काय काय गावात, पण ते सप्ताहाच्या पत्रिकेवर छापतात. पण मी सांगत असतो असं काय छापीत जाऊ नका, असं काय मला म्हणत जाऊ नका. तुम्हाला जर हवस असेल मला शांतीब्रह्म म्हणण्याची, बरं का बर्डे महाराज, फक्त एकच काम करा, फक्त एकदा माझ्या अंगावर थुंकून बघा. किती शांत स्वभावाचा साधू आहे. थुंकणारच थोबाड नाही ठेवायचं. कोणाच्याही पंक्तीला कोणी बसू शकत नाही. शांती ब्रह्म म्हटलं की नाथच महाराज, वैराग्याचा महामेरू म्हटलं की जगद्गुरु तुकोबर आहे. जगधगीत ज्वाळ अग्नी ऐसा, ज्ञानाचा सागर म्हटलं की ज्ञानोबर आहे. परत कोणी त्यांच्या पंक्तीला बसू शकत नाही. आणि या सर्व संतांना समाजाने प्रचंड त्रास दिला. ज्ञानोबरांना दिला, तुकोबरांना दिला, नाथांना दिला, अगदी भगवान बाबापर्यंत परंपरा आली नाही का. भगवान बाबाला खूप दिला, पण वामन भाऊचं काय कोणी नादी लागल्याचं ऐकायला मिळत नाही. का लागले नाही तर ते आग्नीचं घर होतं, ते जळायचंच काम होतं. तेवढा महात्मा सोडाना सर्व जगाला त्रास दिला. पण अशा त्रास देण्यावर सुद्धा कृपा करणाऱ्या जगामध्ये संत आहेत, म्हणून कृपावंत म्हटलेलं आहे. आणि तुकोबा संत, कृपावंत संत. आणि तुम्हा संताचं मी काय वर्णन करू, काय मी पतित, मी काय तुमचं वर्णन करू. कारण संताचं वर्णन कोणी केलं पाहिजे, संतांनीच केलं पाहिजे. संताचा महिमा संतची जाणते किंवा भक्ताचा महिमा भक्ताची जाणते कोणी वर्णन करून जमत नाही. गुणवानाचं वर्णन कोणी केलं पाहिजे का. आता मला तुम्ही फार गोड चाल काय गोड वाटत होतं, आणि तुम्ही गात असताना पकवायची साल सुद्धा गोड वाटत होती. अगदी टाळ्या वाजवत अशा प्रकारे तुमची चाल झाली, तुमचे गायन झालं. तर तुम्ही गाणारे फार गोड आहेत, फार चांगले आहेत. हे वर्णन कोणी करावं, ज्याला गाता येते हे करावं. होय, उगाच बेस होत माणूस तुमचं वर्णन करायला लागला. होय, तुमची किंमत वाढणार नाही, तुमची किंमत कमी होईल. पखवाजाचं वर्णन कोणी करावं, माणूस फार गोड पखवाज वाजवतात, ज्याला वाजवत येतं त्यांनी केलं पाहिजे. होय, कमीत कमी हरिपाठात वेड्या वाकडं वाजता आलं पाहिजे. त्यांनी जर पखवाजाचं वर्णन केलं तर त्याला महत्व आहे. त्याला तालही कळत नाही, स्वरही कळत नाही, त्यांनी जर गुणवानाचं वर्णन केलं तर गुणवानाची किंमत वाढत नाही, गुणवानाची किंमत कमी होते. पैलवानाचं वर्णन कोणी केलं पाहिजे, टीबीच्या पेशंट जमन का. पैलवानाचं वर्णन हे पैलवानानेच केलं पाहिजे. तू बरं सांगतात मला ते जमायचं नाही. माझी तुम्हा संतांचं वर्णन करण्याची योग्यता नाही. मी पतित आहे. कोण म्हणतात, मी पतित आहे असे म्हणणारे कोण आहे, जगद्गुरु तुकोबर आहे. जड जीवांचा उद्धार करण्याकरता अवतीर्ण झालेले जगद्गुरु तुकोबरा या ठिकाणी स्वतःला पतित म्हणतात. ज्ञानोबराच्या दरबारामध्ये गेले ना, तुकोबरा काय म्हणतात, मज पामर आहे काय थोर. पण ज्ञानोबराच्या बाबतीमध्ये म्हणतात, तुम्ही ज्ञानियांचे राजे आहात, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. आणि मी कसा काय, मी पतित कीर्तिवान, माझ्यासारख्या पतितानं, माझ्यासारख्या पाप्यानं तुम्हा संतांचं काय वर्णन करावं. तुकोबराच्या मोठे पण कारण ते तुम्हाला तुकोबरा पतित होते, काय ताकद आहे कोणाची म्हणण्याची. परंतु मोठ्या माणसासमोर गेलं ना तर माणसाने आपला मोठेपणा विसरला पाहिजे, नाही का. अहंकार काही कामाचा नाही. संतासमोर गेलं की वाकलं पाहिजे, झुकलं पाहिजे. हे तुकोबरा तुम्ही आम्हाला शिकवतात की मी त्या संतांचं काय वर्णन करावं. कारण त्यांचा अवतारच कशा करता आहे, जड जीवांच्या उद्धाराकरता. अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव, पाप्यांचा उद्धार करण्याकरता. देवाचा अवतार दुष्टांना मारण्याकरता, पाप्यांना मारण्याकरता देवाचा अवतार. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. घेऊन या चक्र गदा हाची धरला करीतो, भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संहारे. देव दुष्टाला मारित असतो आणि संत दुष्टाचं कल्याण करणाऱ्या जगामध्ये दुष्टांना सज्जन बनवण्याचं काम कोण करतं, बाबूराव.
त्या तळाला उभे बसवण्याचा अधिकार कोण देतं? मी नाही बस संतामुळे. नाही का? संत संगतीमध्ये माणूस गेला किती वाईट असताना पण तो परमार्थाच्या मार्गाला लागतो. म्हणून त्यांचा अवतारच जडजीवांच्या उद्धाराकरता आहे. त्याने सुखाचा विस्तार केला, त्याने धर्माचा विस्तार केला, त्यांनी भक्तीचा विस्तार केला आणि भगवंताच्या नामाचं महत्व वाढवलं. आणि अशा तुकोबऱ्याच्या बाबतीमध्ये तुकोबऱ्या म्हणतात, तुम्ही संत मायबाप हे चंदनासारखे आहात. चंदन जसं स्वतः झिजत असतो बरं का, चंदन हा स्वतः झिजतो आणि जगाला सुगंध देतो. नाही का? सहामीवर चंदन उगळला जातो, पण तो तुम्हाला सुगंध देण्याचं काम करतो. त्रास देणाऱ्याचं सुद्धा कल्याण करतो संत. आणि चंदनाच्या ठिकाणी अजून एक गुण आहे बरं का. कोणता गुण आहे चंदनाच्या ठिकाणी? तर चंदनाच्या झाडाच्या जवळ कुठलंही झाड उगू द्या बरं का देवीदास महाराज, कुठलंही झाड उगू द्या, बोरीचं, बाबलीचं, हिवराचं, खैराचं, कुठलंही झाड चंदनाच्या जवळ भोसले महाराज उगलं ना, तर चंदन काय करतो? आपला सुगंध इतर झाडांना देतो. संताने सरता केलो तैशा परी चंदन इथे बोरी व्यापिल्या. चंदन हा बोरी बाबळीला सुद्धा आपला सुगंध देण्याचं काम करतो. तसे संताच्या जवळ कोणी जाऊ द्या, पुण्यवान जाऊ द्या नाही तर पापी जाऊ द्या, सर्वांना आपला अधिकार देण्याचं काम संत कोण काय करतात? आपणा सारखे करीते तात्काळ नाही काळ वेळ लागे. कोणी संताच्या जवळ जा, संत त्यांना आपलं पद देण्याचं काम करतात बरं का. बाकी कोणाच्याही संख्येमध्ये जा, ते त्यांचं पद तुम्हाला कधी देणार नाही. किती आमदाराची सेवा करा, किती खासदाराची सेवा करा, किती त्यांचा जय जयकार करा, होय आमदार खासदार तुम्हाला पद देतील का? होय बाबा, आमदाराच्या मागं पळा, पुढं पळा. जरी आपले आमदार चांगले असतील, आहे चांगले, पण ते त्यांचं पद तुम्हाला देणार कधी? ते कशाला आमदार म्हणण्यापेक्षा तुमच्या गावातले जे सरपंच आहेत कोकणीमधले, किती जय जयकार करा. सरपंच साहेब जिंदाबाद इथं असले तर रागणं घेऊन देऊ, किती त्यांचा जय जयकार करा, किती त्यांचा उदो उदो करा, पण सरपंच कधी तुम्हाला सरपंच पद देत नाही. पण या जगामध्ये एकमेव संत आहेत की त्यांच्या संगतीमध्ये गेला की संत तुम्हाला संत बनवल्याशिवाय आपणा सारखी खरेदी नाही. वाल्या कोळ्यासारखा हत्यारा नारदाच्या संगतीमध्ये गेला तर तो कोण झाला? बोला ना, वाल्मिक ऋषी झाला. केले रामायण रामा गावा कोळियाची कीर्ती वाढली गहन, कोळियाची कीर्ती वाढली गहन. गेले रामायण रामानी, गेले रामायण रामानी. कोळियाची केले रामायण रामादी. वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी बनवण्याची ताकद संतांमध्ये आहे. गावबा नावाचा एक मुलगा नाथांच्या संगतीमध्ये गेला होता. कशा करता? पोळ्या खायला. त्याला पोळ्या जास्त आवडत होत्या, पुरणपोळी आवडते म्हणून कुठे गेला? एकनाथ महाराजांच्या संगतीमध्ये गेला. तर तो गावबा राहिला नाही. गावबा कोण झाला? प्रति एकनाथ महाराज झाला. तुम्हाला माहिती का? भावार्थ रामायणाचं जे लिखाण केले, भावार्थ रामायण ग्रंथ लिहिला ना, अर्धा
एकनाथ महाराजांनी संपूर्ण नाही लिहिलं बरं का. भावार्थ रामायण हे अर्धच एकनाथ महाराजांनी लिहिलं आणि नाथांनी अवतार कार्य संपवल्यानंतर अर्ध राहिलेलं कोणी पूर्ण केलं? गावोबानी. पण कोणतं नाथाचं आणि कोणतं गावोबाचं करायचं नाही, कारण आपला अधिकार देणाऱ्या जगामध्ये संत दादा गावोबा एक माणूस होता बा, मुलगा होता. पण जनावर कुठं माणूस असतं का? त्याचे त्यात सगळ्यामध्ये निर्बुद्ध प्राणी कोणता आहे बरं भोसले महाराज? सगळ्यात निर्बुद्ध प्राणी कोणता आहे? आपण म्हणतो ना रेडा, अरे तुला किती वेळ सांगतो कळत नाही, तू काय रेडा आहेस का? पण खरोखर असणारा रेडा ज्ञानोबराच्या संगतीमध्ये गेला तर तो रेडा कोण झाला बघायचं का तुम्हाला? फक्त 5-10 मिनिटाची संगती, त्या वेद बोलण्यापुरती संगती ज्ञानोबराची त्या रेड्याला झाली तर त्या रेड्याची समाधी आज कुठं? आळेगावाला. हजार रेड्या मुखी वेद बोलविला गर्व दिजांना हरविला. 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 शांती रूपी प्रगटला ज्ञानोबाचा. शांती रूपी प्रगटला ज्ञानोबाचा. शांती रूपी प्रगटला ज्ञानोबाचा. शांती रूपी प्रगटला रेड्यामुखे वेद बोलविला गर्व द्विजांचा हरिला. रेडा वेद बोलला आणि गोष्ट संपली नाही बरं का. आज त्या गोष्टीचा परिणाम जर बघायचा असेल तर आळ्याला जा. आळा फटे का? तिथे एक आळं नावाचं गाव आहे. त्या आळ्या गावामध्ये समाधी कोणाची? रेड्याची. म्हशीचा जो म्हशीपासून जन्मालेला असतो ना, म्हशी पुत्रा मुखे म्हशीचा मुलगा असणारा रेडा, त्या रेड्याची समाधी कुठे? आळे गावाला. समाधी कोणाच्या हाताने मिळाली त्याला? प्रत्यक्ष महाविष्णूचा अवतार ज्ञानोबरांनी आपल्या हाताने त्याला समाधी दिली आणि आज लाखो लोक त्या समाधीच्या दर्शनाकरता जातात. रेडा रेडा राहिला नाही, रेडा प्रति ज्ञानोबरा झाला का? तर आपणा सारखी कधी तात्काळ. म्हणून तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. अभंगाचा थोडक्यामध्ये सरळ अर्थ सांगितलेला आहे. विठाला विठाला प्रतिवर्षाच्या नियमाप्रमाणे गेली 17 वर्षापासून आपल्या पोखरी गावामध्ये ग्रामस्थांच्या माध्यमातून हा भव्य दिव्य अशा प्रकारचा अखंड हरिनाम सप्ताह पोखरी ग्रामस्थांनी सुरू केलेला आहे. मला वाटत नाही आज दुसरा दिवस असेल, नाही का? या ठिकाणचं वातावरण पाहिल्यानंतर, या ठिकाणी जमलेला जनसमुदाय पाहिल्याच्या नंतर, या ठिकाणी पाहिलेली गर्दी पाहिल्यानंतर, या सप्ताहामध्ये असणारे असे टाळकरी गाणारे, असे पखवाजी, असे छोटे छोटे मुलं, हे वातावरण पाहिल्यानंतर कोणालाही वाटणार नाही किंवा सप्त्याचा दुसऱ्या दिवशी कदाचित काल्यासारखा हा दुसऱ्या दिवशी हा सप्ताह उत्साह आपण सर्व ग्रामस्थांनी दाखवलेला आहे. प्रेमळ गाव आहे, धार्मिक गाव आहे. नाहीतर त्या रोडवर सगळ्या लोकांना परमार्थाबद्दल एवढी आस्था नसते. पण अगदी रोडवर गाव असून सुद्धा साधू संतांवर प्रेम करणारं हे पोखरी गाव आहे, धार्मिक गाव आहे. आणि या गावामध्ये गेली 17 वर्षापासून हा अखंड हरिनाम सप्ताह होतो. यावर्षी या सप्ताहाचं वेगळंपण असं आहे की काही आपले ज्यांनी आपल्याला परमार्थाची दिशा दिली, परमार्थाचा मार्ग दाखवला, अशा भगवंताची म्हणा साधू संतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी होत आहे. नाथ संप्रदायाचे गुरु आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र गटयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोवृक्षाशी केला. गोवृक्ष वळला गयनी प्रती प्रत्यक्ष भगवान गैनीनाथाची या ठिकाणी समाधी आहे, नाही का? गैनीनाथाची समाधी आहे ना.
तो प्रत्यक्ष गहिनीनाथ महाराजांची समाधी आहे, त्यांची मूर्ती सुद्धा या ठिकाणी कालच्या दिवशी विराजमान होणार आहे. भगवान दत्तात्रयाची मूर्ती आहे, सद्गुरू वामन भाऊची मूर्ती आहे, भगवान बाबाची मूर्ती आहे. अशा मूर्ती स्थापनेच्या निमित्ताने हा सालाबादप्रमाणे होणारा हा अखंड हरिनाम सप्ताह भव्य दिव्य स्वरूपामध्ये आपल्या पोखरी गावामध्ये होत आहे. हे महंत विठ्ठल बाबा शास्त्री यांच्या नियोजनामध्ये, सुद्रेक महाराजांच्या नियोजनामध्ये चाललेला हा अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहाच्या दुसऱ्या दिवसाची अगदी 2-3 महिन्यापूर्वीच मला तारीख दिली नाही का बाबा, 5 दिवसापासून तारीख नाही. तर काय होतं, सध्या नागतळ्याला सप्ताह चालू आहे, तिकडेही महाराज घेतात, ते थांबलं पाहिजे. पण आता अगोदरच तारीख बाबूराव पडल्यानंतर आमचा नावेला होतो नाही का. त्यामुळं आज या ठिकाणी सेवा करण्याकरता आलेलो आहे. भव्य दिव्य स्वरूपामध्ये सप्ताह होतो आणि या सप्ताहामध्ये दुसऱ्या दिवसाची सेवा करीत असताना कारण संतांची प्राणप्रतिष्ठा होत आहे. आपलं सर्वांचं संतांवर प्रेम आहे आणि संताबद्दलच काहीतरी बोलावं. या माध्यमातून संतपर प्रकरणातला अभंग सेवेकरता घेतलेला आहे. अभंगामध्ये तुकोबरायाने संताबद्दल आपलं प्रेम व्यक्त केलेलं आहे, संताबद्दल आपला आदर व्यक्त केलेला आहे. देवापेक्षाही संत हे श्रेष्ठ मानले. देव तर मोठाच आहे, पण देवाला देवपणा कोणी आणला, आमच्या काजी तुझं देव पण. साधू संतामुळे देवाला देवत्व आलं. तुम्हा आम्हाला भक्ती मार्ग कळाला, तुम्हा आम्हाला परमार्थ कळाला, कसं वागावं, काय करावे, मार्ग दाखवण्याचं काम अगदी गहिनीनाथ भगवंतापासून आज तायका जेवढी संत होऊन गेली त्या संतांनी तुम्हा आम्हाला परमार्थाची दिशा दिली, परमार्थाचा मार्ग दिला, दाखवला. आणि अशा संताबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याकरता संतपर अशा प्रकारचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. जीवनामध्ये संत भेटणे फार महत्वाचे आहे. देव नाही भेटला ना काही मिळत नाही बरं का. देव नाही भेटला तरी चालेल, भेटला तर बरंच आहे, पण नाही भेटला तर काही मिळत नाही. पण संत जीवनामध्ये जर भेटले नाही ना तर देव भेटून सुद्धा काही उपयोग होत नाही. याकरता जीवनामध्ये संतालाही महत्त्व आहे, देवालाही महत्त्व आहे. कारण देवाच्या प्राप्तीकरता देवाने तुम्हा आम्हाला हा निर्णय दिलेला आहे, मनुष्याचा जन्म दिलेला आहे. भगवंताचे आपल्यावर फार मोठे उपकार आहेत बरं का. भगवंताने आपल्यावर एवढी दया केली की दुसरा कुठला तरी जन्म देण्याच्या ऐवजी भगवंताने तुम्हाला माणसाचा जन्म दिला. तुम्हाला आम्हाला कोणता जन्म दिला? माणसाचा जन्म दिला. आणि काय क्रांती करायची ना ती फक्त माणसाच्या जन्मामध्ये करता येते. जनावरांच्या जीवनामध्ये काही करता येत नाही. जनावराला फक्त जगायचं म्हणून जगायचं आणि मारायचं म्हणून मारायचं, काही नाही. जनावर उद्याचा विचार करीत. तुम्ही एखाद्या गाई समोर, म्हशी समोर, बैला समोर अगदी ओझ हे गवत टाका, आणून टाका, कडवा आणून टाका. पाठीमागं कडव्याची पेंडी 50 रुपयाला झाली होती मागच्या महिन्यामध्ये नाही का. आणि अशा अवस्थेमध्ये त्या बैलाच्या समोर, गाईच्या समोर ओझ हे टाका अगदी चाऱ्याची. जनावर असं कधी म्हणतं का बाबा आता पोटभर खाऊन राहिलेलं उद्या करता शिल्लक ठेवू? जनावर कधी म्हणतात का आज भागलं उद्या करता काही ठेवू? असं जनावर कधी म्हणत नाही. त्यांना असा विचार सुद्धा जनावर करीत नाही. उलट उरलेल्या चाऱ्यावर ते लघवी करतात, शेण टाकतात, तुडून त्याची घाण करतात. जनावर कधी उद्याचा विचार करीत? उद्याचा विचार कोण करतं? उद्याचा विचार माणसं करतात. आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही
माणसाच्या जीवनामध्ये ज्ञान नाही, विचार करण्याची कला नाही. जनावर फक्त वर्तमान काळामध्ये जगतात. उद्याचा कधी जनावर विचार करीत नाहीत. उद्याचा विचार कोण करतं? फक्त माणूस करतो बरं का. माणूस उद्याचाच नाही बरं का, मरणाच्या नंतरचा सुद्धा माणसं विचार करतात. मी होतं जिवंत तोपर्यंत करावं, पण मेल्याच्या नंतर कसं होईल नाही का. पोरायला बाप म्हणतो ना, नाही का, बाप काय म्हणतो पोरायला, पोर मी म्हणून तुमचं बरं आहे नाही म्हणत बाप, मी म्हणून हे तुमचं बरं आहे, मी मेल्यावर तुमचं कसं होईल. म्हणजे बाप आपल्या मरणाच्या नंतरची सुद्धा चिंता करतो, विचार करतो. एक गोष्ट म्हणून सांगितली जाते, खरी गोष्ट आहे. एका माणसाने इतका पैसा कमवला, इतका पैसा कमवला, किती पैशाला गणतीच नाही राहिली. बेहिशोधी मालमत्ता कमवली. पाठीमागं तुम्ही त्या नोटबंदीच्या काळामध्ये पाहिलं असेल, ते छापे टाकायचे, पैसे पकडायचे. त्या आकडे ऐकूनच आपल्याला चक्कर यायची. 1,000 कोटी, 10,000 कोटी, 1,00,000 कोटी ऐकले तुम्ही आकडे. असे अगणित पैसा कमवला एका गृहस्थाने. आणि त्याच्याकडे किती पैसे आहे त्यालाच कळाला. आपल्याकडे भरपूर पैसा आहे, पण नेमका आकडा किती आहे त्याला कळाला. तो एक दिवशी मुनीमजीला म्हटला, मुनीमजी आपल्याकडे भरपूर पैसा आहे असं मी ऐकतोय, आपल्याकडे भरपूर पैसा आहे, पण नेमका किती हिशोब करा बरं. आणि मला आकड्यामध्ये सांग, आपल्याकडे नेमका किती पैसा आहे हिशोब करा. मुनीजी म्हटलं सरकार काय हरकत नाही, शेठजी करतो हिशोब, पण कमीत कमी महिना लागेल मग तुमचे हिशोब करायला. पैशाची एवढं आहे की कमीत कमी महिन्यात काय हिशोब होणार नाही, महिना तरी लागेल. ठीक आहे म्हटलं, महिन्याने सांग. त्या मुलींनी 2-4 क्लार्क घेतले हाताखाली, हिशोब केला. हिशोब करायला 1 महिना लागला. आणि महिन्यानंतर हिशोब पूर्ण झाला. आणि मुलींची शेठकडे गेली, म्हटली शेठची हिशोब पूर्ण झाला, सांग म्हटली किती येतं. आपल्याकडे नेमका पैसा किती. तो म्हटला पैशाचा हिशोब केला, पण ती आकडाच नेत आहे ना मला, किती पैसा आहे का मला अक्षरातही सांगता येणार, तोंडी सांगता येणार. अगणित पैसा आहे आपल्याकडे, बेहिशोबी मालमत्ता आहे. पण तो म्हटलं सांग ना, अंदाजाने सांग ना किती. तो म्हटलं मला काय सांगता येत नाही, पण मला एवढं सांगता येईल की तुमच्या 20 पिढ्याने बसून जरी खाल्लं बरं का, इतका पैसा आहे. तुमच्या 20 पिढ्याने बसून जरी खाल्लं, तुमच्या 20 पिढ्या जुगाऱ्या जरी निघाल्या, तुमच्या 20 पिढ्या दारुड्या जरी निघाल्या, उधळे जरी राहिले ना, तर 20 पिढ्यापर्यंत पैसा काय संपणार. बघा मग किती. मला काय अक्षरात पण अंकेत अकाउंटात काही सांगता येत नाही, पण तुमच्या 20 पिढ्या बसून खातील एवढे पैसे तुमच्याकडे. बघा मग किती येते, मला काय सांगता येईल ना. असं म्हटलं तर शेठजीने फटाकडे ओढायला पाहिजे. 20 पिढ्या बसून खातील म्हणजे काय थोडं आहे का बाई. त्यांनी आनंद साजरा करायला पाहिजे होता, पण शेठ लागले रडायला. मुलीजी म्हटलं शेठ फाटाकडे उडवा, 20 पिढ्या बसून खातील एवढा पैसे, आनंद साजरा करतो. म्हटलं अरे 20च पिढ्याचं कमवलंय, माझी 21वी पिढी काय हा विचार कोण करतोय नाही का. बरोबर किती मिळाल्यानंतर तुमचं समाधान होईल. बाबूरावचं समाधानच होईल, समाधानच होईल ना. एकेकाळी ते दारू पिऊन तिकडे गटारात पडत होते. बरोबर आहे ना बाबूराव. दारू पिऊन काही नव्हतं केलं बरं का, काही करता येत नव्हतं. कर्जबाजारी झालेला माणूस, पण तो आमच्या संपर्कात आला. तो बाबूराव कुठे येऊन बसला, बबडी महाराज कुठला बाबूराव कुठे येऊन बसला. कोणी त्याचं कीर्तनात नाव घेतलं असतं का काय, तरी सुद्धा समाधानी का बाबूराव भाई. ट्रॅक्टरच्या गॅरेज दुसरा दाढ्या करा, हाजेमध्ये करा, किती करा, समाधान हे माणसाचं कधी होत नाही. माणसं सारखा विचार करणं हा माणसाचा काही स्वभाव आहे. विठाला विठाला जनावर काय, पशु काय, पाप जनावरला पापही कळत नाही, पुण्यही कळत नाही. बघा गावामध्ये मारुतीराचं मंदिर असतं, प्रत्येक गावामध्ये असतं नाही का. गाव तिथं मारुतीराचं मंदिर, ते पाथडी तालुक्यातलं एक गाव आहे, दैत्याचं नांदूर, तेवढं सोडलं ना प्रत्येक गावात मारुतीराचं मंदिर आहे. त्या गावात काही नाही असं सांगतात. आणि शक्यतो मारुतीराचं मंदिर हे रस्त्यावर असतं, आडबाजूला असतं बरं का. मारुतीराचं मंदिर कसं असतं, रस्त्यावर जाणं येणाऱ्या वर्दळीच्या रस्त्यावर मारुतीराचं मंदिर असतं. आणि त्या मारुतीराच्या मंदिराच्या समोरून जर सकाळी माणूस गेला
सकाळी जर त्या मंदिराच्या समोरून माणूस गेला की सरळ निघून जातो का पाया पडतो मारुतीराच्या बोला ना. प्रत्येक माणूस काय करतो, मारुतीराच्या मंदिराच्या समोर गेला की पायातली चप्पल काढतो, मारुतीराचं दर्शन घेतो. नाही दर्शन करतात हात तरी जोडतो ना. वाईट चालता चालता हात तरी माणूस जोडल्याशिवाय जो माणूस येते बरं का. आता ज्या मंदिराच्या समोरून माणसं जातात त्या मंदिराच्या समोरून काही गाया जात नाहीत का, बैल जात नाहीत का, त्या मंदिराच्या समोरून म्हशी जात नाहीत का, कुत्रे जाते. बरेच कुत्रे सुद्धा त्या मंदिराच्या समोरून जाते. कुत्र्याने कधी देवाला हात जोडा का. कुत्रे मारुतीच्या मंदिराच्या समोरून जातात पण ते कधी देवाला हात जोडतात का. तसं बऱ्याच गावात बरेच कुत्रे आहेत बरं का. कळायला नाही गोष्ट मी नाही म्हणत बरं का. तुकोबरा सांगतात माणसाच्या जन्माला येऊन देव कळत नसेल, धर्म कळत नसेल तर तुकोबरा सांगतात मनुष्यपरी कुत्री ती पुच्छ नाही पादचारी, मनुष्यपरी कुत्री ती. बाबा अरे अनमोल किमतीचा हा मनुष्य देवाने तुम्हाला दिला. आउट हात का मानव देह अकाने दुनिया, आउट हात का मानव देह अकाने दुनिया, आउट हात का मानव देह अकाने दुनिया, आउट हात का मानव देह अकाने दुनिया. खाया पिया सुख से सोया रात जमाना खोया, खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. बचपन नारायण बचपन नारायण बचपन नारायण बचपन नारायण. खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. बचपन नारायण बचपन नारायण बचपन नारायण बचपन नारायण. आवडता हात का मानव देह अल्लाने तुझं दिया, खाया पिया सुखसे सोया. अरे हा नरदेह भगवंताने तुम्हाला दिला. क्रांती करण्यासारखा हा नरदेह, काहीतरी पुरुषार्थ करण्यासारखा मनुष्य देवाने दिला. किती दिले देवाने होय कळत नाही आपल्याला. दिल इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाय वचन, जण तू देवेस नारायण नाच जीवन नभवे वेगे. दिल इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाय वचन, जण तू देवेस नारायण जीव मन भवरोग. तुला इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाय वचन, जण तू देवेस नारायण नाच जीव मन भवरोग. दिल इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाय वचन, त्याची यादी मार्गाने सांगितली. दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडशी. किती दिले देवाने. एवढं देव नाही माणसामध्ये. देवाने आम्हाला कुठे काय दिलं, त्याला किती दिलंय, मला कुठं काय देवाने दिले होय बाबा. त्याला किती दिलंय, गाडी बंगला काय मजा करून. देवा मला कुठं काय दिलं. लोक मोठ्याकडे पाहून जळत येत बरं का. एखाद्या श्रीमंताबरोबर आपली तुलना करता. देवा त्याला किती दिलं श्री, मोठ्या आलिशान बंगल्यात राहतोय, पैशात डोळतोय तो. देवा मला कुठं काय दिलंय. लय दिलंय देवाने. तुला करता येईना त्याला कोण काय करणार आहे. देवाने इतकं दिलं पण आपल्याला ते करता येईल. देवाने बुद्धी दिली तुम्हाला. नुसतं मनुष्य देह दिला नाही, नुसते इंद्रिय दिले नाही तर देवाने तुम्हाला बुद्धी दिली. आणि एवढं देऊ नये देवाने काय केले. लोक म्हणतात मोठेच मोठे होतात बाबा, गरीबाला कुठं मोठे होतात म्हणतात ना भाई.
मोठेच लोक मोठे होते, गरिबाला कुठे काय करता येते? मोठेच मोठे होतात, मोठे जगावर राज्य करतात. गरिबाला कुठे काय करता येते? मोठे जगावर राज्य करतात. तुमच्या माहिती करता सांगू का? तुम्हाला माहीत असेल कोण नसेल, मोठे जगावर आज राज्य करीत नाहीत. आपल्या भारतावर राज्य करणारा कोण आहे? नाव माहिती का तुम्हाला त्याचं? आपल्या भारत देशावर राज्य करणाऱ्या माणसाचं नाव सांगता येईल का तुम्हाला? पगार नाही पण तुम्हाला 1500 रुपये मिळतील नाही का? नरेंद्र मोदी नावाचा माणूस या भारतावर राज्य करतो. एकेकाळी तो माणूस काय करत होता? जागर नव्हता तो माणूस बरं का. एकेकाळी काय करत होता? आपल्यावर देवाने इतकी वाईट वेळ नाही आली, आपल्याला काही चहा विकायची वेळ नाही आली अजून नाही का. कुठल्या तरी रेल्वे स्टेशनवर तो माणूस दिवसभर आरोळ्या ठोकत होता. तो माणूस दिवसभर आरोळ्या ठोकायचा. चहा घ्या, चहा घ्या, गरम चहा, गरम चहा. लोकांच्या खारकट्या कप बसत होते त्या माणसाने. चहा विकायचा म्हणजे कप बसत बोलतो. नरेंद्र मोदींनी लोकांच्या कप बसत घेतल्या, चहा विकला. पण आज कोण झालाय तो? बोला ना. देशाचा पंतप्रधान झालाय, मुख्य झालाय. एकदा नाही, दोनदा नाही, 3 बऱ्या झाला. मला तर असं वाटतं मी काय त्याचा प्रचारक नाही, मला त्या पक्षाशी देणं घेणं नाही. तो उद्या पडू नाही तर काय हो. पण मला असं वाटतं की तो माणूस जोपर्यंत जिवंत असेल ना तोपर्यंत पदावर जाणं किती डोके लावून काही करा. तुम्हाला कोण आडवाले? तुम्हाला कोणी आडवाले का महाराज? मोठं होण्यापासून कोणीच कोणाला आडवत नाही, पण आपणच आपलं वाटोळ करतो. बरोबर सांगतात, माझा मीच झालो शत्रू, कैचा पुत्र दारा कैचे मित्र. कोणी आपलं वाटोळ करत नाही, आपलं वाटोळ आपणच करतो. लोक म्हणतात ना त्याच्यामुळे वाटोळ झाले आणि तिच्यामुळे वाटोळ. कोणी कोणाचं वाटोळ करत नाही. आपलं कल्याण आपल्यालाच करता येतं आणि आपलं वाटोळ आपल्यालाच करता येतं. विठाला विठाला राजकारणातला मोठेपणा तेवढ्या बोलत असतो. जोर पदावर आहे ना तोवर आमके जिंदाबाद आणि तमके जिंदाबाद नाही का. आमके साहेब जिंदाबाद, माग माणसं पुढं माणसं. जोपर्यंत पदावर आहे ना साहेब आले मग सगळी गर्दी करतात त्याच्या शेजारी नाही का. होय बाबा गर्दी करतात, मिठ्या मारतात. बापराचा रोज फोटो येतोय, मारणं खास म्हणत नाही का. जोपर्यंत पदावर आहे तोपर्यंत जे जे कर असतो. पद गेलं ना जवळच्या माणसं कधी उठून जाते त्या पोटाला कळत नाही का. त्या मतमोजणीचे कार्यक्रम पाहिला का तुम्ही कधी? होय मतमोजणीला घेते कधी असते. ज्या पुढाऱ्याचे तुम्ही समर्थक असताना एवढी गर्दी असते बरं का. लोक म्हणतील बरं का त्या मतमोजणीला गेले की घोषणा देतात येऊन येणार कोण नाही का. आमचे साहेब त्याच्याशिवाय कोणी येत नाही असं घोषणा देतात. लाखो लोक त्याच्या पाठीमागे असतात. जोपर्यंत साहेब मतमोजणी आघाडी होत ना तोपर्यंत अशा घोषणा अशी गर्दी होती त्याच्या भोवती. पण ते साहेब जर मागं पडायला लागले, इतके मागं पडायला लागले की आपले साहेब आता काय येत जवळचे माणसं कधी उठून जातात ते कळत नाही त्या साहेबांना. हे राजकारणातले बाबा. पण पारमार्थामध्ये मात्र तसं नाही. पारमार्थामध्ये साधू जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत लोकांना कळत नाही. पण साधू जगातून गेल्यानंतर त्या साधूचा हजारो वर्ष पाठीमागच्या पिढ्या जय जयकार करतात. कीर्ती मागे उत्तमाची पुरे कीर्ती मागे.
उत्तमाची उरे कीर्ती मागे. साधू जोपर्यंत आहे तोपर्यंत लोकांना कळत नसतो, पण साधू जगातून गेल्यानंतर पाठीमागे त्याची काय राहते? उत्तमाची उरे, त्याची कीर्ती पाठीमागे राहते. किती वर्ष करता? साधूची कीर्ती पाठीमागे राहते, पण किती वर्ष करता? त्याला कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही. उलट दिवसेंदिवस त्या साधूची किंमत कमी होण्याच्या ऐवजी वाढत जाते बरं का. दिवसेंदिवस साधूची किंमत कमी होण्याच्या ऐवजी ज्ञानोबरांना समाधी घेऊन 700 वर्ष झाली. 700 750 वर्षे कोण गेले ज्ञानोबरांना समाधी घेऊन? 700 वर्षाचा कालावधी म्हणजे थोडा नाही बरं का. बरं का, तुमच्या पोखरी गावात 700 वर्षात किती मेले ते सांगता तर नाही यायचं, पण कमीत कमी मी तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतो. फक्त पोखरी गावापुरता, तालुक्यापुरता नाही, मराठवाड्यापुरता नाही, फक्त तुमच्या पोखरी गावामध्ये 7 वर्षात किती मेले मला यादी द्या. माणसं फक्त 7, एक हुकलं नाही पाहिजे बरं का. तर तुम्ही देताना यादी एवढीची ते अजिबात जमणार नाही. एक सुद्धा हुकलं नाही पाहिजे. पूर्ण यादी जर 7 वर्ष जेवढी मेले त्याची दिली ना, तुम्हाला 10,000 रुपये बक्षीस खिशात येत घाबरू नका. नाही का, कमी पडले तर कोणाकडे उशीर टाकायचे फक्त 7 वर्षात सगळी किती मेली त्याची यादी द्या. पण एखादं हुकलं ना, मग तुम्हाला 20,000 द्यावं लागेल. करा प्रयत्न डोक्याचा. कीर्तन होईपर्यंत हे सांगा मला. नाही सांगता यायचं, एखादं तरी हुकल्याशिवाय राहणार नाही. पण ज्ञानोबरांना समाधी घेऊन 700 वर्ष झाले. कीर्ती कमी होत चालली का वाढत चालली? बोला ना. ज्ञानोबराची कीर्ती वाढत चालली, यापुढे कमी होणार नाही, उलट काय होणार आहे? वाढतच जाणारी, वाढतच जाणारी. मी लहान असताना मला ज्ञानोबराची किंमत एवढी माहीत नव्हती. आज मात्र संपूर्ण विश्वामध्ये ज्ञानोबराचं नाव गाजतं. तुका म्हणे गाजे या हे भूमंडळा. तुकोबराची कीर्ती कमी होत चालली का वाढत चालली? एकनाथ महाराजांची कीर्ती नाही का, छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती नाही का, वामन भाऊची कीर्ती, तुमच्या आजोबाची कीर्ती मनाला वाढत चालली. तुमच्याकरता किती 5-50 एकर जमीन घेऊन ठेवली. आता तुम्ही या रस्त्याच्याकडे एक गुंठा घेऊन दाखवा बरं मला. एक गुंठा फक्त या रोडच्या कडेला एक गुंठा घेऊन दाखवा. नाही घेता येत, मिळतच नाही, तुम्हाला घेता येत नाही. पण तुमच्या आजोबा पंजोबाने तुमच्याकरता 50-100 एकर जमीन घेऊन ठेवली. मनाला किंमत वाढत झाली. कशाची किंमत बाबा? संसाराकरता किती करा, किती करा, काही कामाला येत नाही. आणि परमार्थाकरता थोडं करा, ते व्हायला जात नाही. विठाला विठाला त्याचा उद्योग करावाच लागतो. कोणाचा व्हायला कधी कधी काय होतं आम्हाला, आता प्रत्येकाच्या दाव्याला जावं लागतं. त्या परिसरामध्ये आम्ही ज्या भागात आहे त्या भागामध्ये कोणी मेलं की आम्हाला दाव्याचं निमंत्रण देतात प्रवचनाला. काही चांगल्या माणसाच्या दाव्याला जावं लागतं, कधी कधी वारकऱ्याच्या दाव्याला जावं लागतं, कधी कधी असे नालायक माणसाच्या दाव्याला जायची वेळ येते बरं का. दुर्दैव. आणि दाव्याच्या दिवशी सगळं खोटं सांगावं लागतं बरं का. नसलेलं त्याला नालायक माणसाला स्वतः सज्जन व्हावं लागतं नाही का. काही इतके ओटके माणसं असतात, त्याला देव कळत नाही, त्याला धर्म कळत नाही. श्रावण महिन्यामध्ये खाणारे लोक असतात नाही का. तुम्ही बघा ना, श्रावण महिन्याचा सोमवार किती पवित्र मानतो आपण, किती पवित्र मानतो. पण तुम्ही बघत जा त्या धागवर, नॉनव्हेज धागवर बघत जा. श्रावण महिन्याच्या पवित्र अशा सोमवारी तुम्हाला त्या धागवर दिसते नाही का. धागवर लोक इतके वाईट माणसं असतात, तर त्याच्या दाव्याला आमचं प्रवचन ठेवतात. इतके नालायक असतात की त्यांना चांगले कधी सहन होत नाही. गावात सप्ताह धरला की तिथं बेबी भरणारे लोक असतात. कशाला सत्य करता, गाव खाट्यात घालता असं म्हणणारे असतात बरं का. एखाद्या गरीबाच्या लेकराचं जमलं मुलाचं, सध्या पोराचे लग्न व्हायला, मोठे कुठं नाही विकत आणते, पण गरीबाच्या लेकराचं जमाना बरं का. मग एखाद्या गरीबाचं जमलं, तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे का दुःख व्हायला पाहिजे? पण तिथं बेबी होतं. कशाला पोरीचं वाटवून करतो, काय ते लग्न? असे लग्न मोडणारे नालायक लोकांच्या दाव्याला प्रवचन कोणाचं? तिथं इतकं चांगलं बोलवलं, फार सज्जन होता, फार धार्मिक होता. नालायक माणसाला सुद्धा आम्हाला म्हणावं काय करता नाही
सांगून काय करावं नाही का. वाईट माणसाला सुद्धा सज्जन म्हणायची पाळी आमच्यावर येत असते, पण तेवढं पुरतं परत कोणी त्याचं नाव घेत नाही. पण या जगामध्ये संत महात्म्याचं नाव जगात कधी संपत नाही. विठाला विठाला आपलंही नाव जर आजूला बोलतो असं वाटत असेल बरं का. जसं नागोबाचं नाव आहे, तुकोबराचं नाव आहे, वामन भाऊ सारख्या महात्म्याचं नाव जगामध्ये आहे, तसं तुमचं राहावं असं वाटत असेल ना, राहील ना तुमचं. पण परमार्थ करा, भक्ती करा. आपल्याकरता लोकांनी रडलं पाहिजे हो आपण गेल्यानंतर, नाही का. लोकांनी म्हटलं पाहिजे अरे चांगला होता रे, जगायला पाहिजे होता, चांगला माणूस होता असं म्हणायला पाहिजे होतं बरं का. नाही तर बरं झालं गावाची पिढा गेली असं म्हणून नाही आपल्याबद्दल. काय काय मेल्यावर गावाला आनंदही होतो. कसं जगायचं तुमच्या हातात आहे. बाकी गोष्ट सांगते, जे काय करायचं तुमच्या आमच्या हातात आहे. 10-5 माणसाशी गप्पा मारत बसले होते वट्यावर, आणि काहीतरी मोकार गप्पा मारत होते. नको त्या गप्पा चालल्या होत्या. आणि एका माणसाला चांगला माणूस होता, सज्जन होता, त्याला ते गप्पा सहन होणं. तो म्हटलं बरोबर, आता काय मोकार गप्पा मारता, मी तुम्हाला एक प्रश्न विचारला, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. उत्तर बरोबर दिलं तर तुम्हाला 50,000 बक्षीस देतो. चुकलं नाही पाहिजे का. उत्तर चुकलं तर 1 लाख द्यावे लागतील. असं त्यांनी प्रश्न विचारला. काय प्रश्न विचारला त्यांनी, काय केलं, हळूच एक माशी दिली. माशी कधी दिली तुम्हाला, आपण जेवताना ताटाभोवती फिरतो ना, ती माशी त्याने जिवंत माशी अशी मुठीमध्ये धरली आणि समोरच्या लोकांना प्रश्न विचारला. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, तुम्हाला बक्षीस देतो. काय प्रश्न आहे, एवढाच प्रश्न आहे, माझ्या मुठीमध्ये सध्या जी माशी आहे ना ती जिवंत काय मेलेली सांगा. खरं उत्तर दिलं तर 50,000 बक्षीस देतो. पण उत्तर चुकलं तर 1 लाख द्यावे लागतील बरं का. आता कोणी उत्तरच द्या ना, कारण चक्षुर वै सत्यम, डोळ्याला दिसतं ते खरं. कोणी काही बोला ना, तो माझ्या सांगा, कोणी सांगा, 50,000 बक्षीस माझ्या मुठीत. तू सांगतो का, सांग. विठाला विठाला जिवंत होती बरं का बाळा, जिवंत होती. पण त्यांनी जर चुरगाळून मारून तर त्यांनी ठरवलं होतं. याने जे उत्तर दिलं वर्तमान काळातलं योग्य उत्तर दिलंय. पण त्यांनी काय ठरवलं होतं की माशी जिवंत म्हटलं की मुठी चुरगाळून मारायची, जिवंत म्हटलं की मारायची, आणि वेलेली म्हटलं का जिवंत सोडून द्यायची, चुत्यामध्ये काढायचं समोरच्या. असं त्यांनी ठरवलं. कोणी काय उत्तर द्यायना, तो माझं सांगा सांगा, कोणी काय सांगायला. पण एक हुशार होता बरं का, एक हुशार होतो. म्हटलं मी सांगतो. तुला सांगतो का, सांगतो म्हटलं. अरे अगदी योग्य उत्तर देतो. सध्या तुझ्या मुठीची माशी जिवंत आहे आता सध्या बरं का. पण त्या माशीला मारायचं का जिवंत सोडायचं तुझ्या हातात. तिला मारू शकतो, जिवंत सोडू शकतो. तसं देवाने तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य दिलंय. तुम्हाला परमार्थही करता येतो, तुम्हाला धर्माने वागता येतं, समाजाच्या कल्याणाचे कामही करतात, आणि तुम्हाला समाजाला त्रास पण देता येतो. कसं जगायचं तुमचं तुम्ही बघा. विठाला विठाला आणि या मानवी देहाचं महत्व, मानवाने कसं वागावं, कशा प्रकारे जीवन जगावं, कशामध्ये हित आहे, कशामध्ये अहित आहे करण्याचं ज्ञान तुम्हाला आम्हाला कोणामुळं मिळालं. साधू संतांमुळं. शोधने आली संत जगाचे, म्हणून संतांचे आपल्यावर फार मोठे उपकार आहेत की संतांनी तुम्हाला मनुष्य देहाची जाणीव करून दिली, तुम्हाला धर्माची जाणीव करून दिली. कसं वागावं, काय करावे कोणामुळे कळते आपल्याला. जर या भागामध्ये वामन भाऊ सारखे संत आपल्या या पहाडपट्टीमध्ये जन्माला आले नसते, खरंच आपण एवढे लोक एकत्र आलो असतो का, नाही आलो नसतो. पण त्या महात्म्याचे आपल्यावर एवढे उपकार आहेत की जे उपकार आई वडिलांनी केले ते उपकार आपल्यावर आहेत. म्हणून अशा संतांचं आदरपूर्वक असं वर्णन तुकोबराजी अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुम्ही संत
आदरपूर्वक अशा प्रकारे प्रेमाच्या माध्यमातून आदराच्या माध्यमातून तुकोबरायांनी संतांचं वर्णन केलं आहे आणि तुकोबराही कोणालाही संत म्हणायला तयार. आपण कोणालाही संत म्हणतो नाही का. संतासारखा दिसला की संत जय हरी महाराज पडून द्या पाया नाही का. पण उगाच कोणाच्या पाया पडून जाऊ नये बरं का. उगाच कोणाच्या पाया पडून जाऊ नये. ज्याच्या संत म्हणून पाया पाडायचं ना त्याचे पाय तपासून घेत जावं बरं का. तपासून घेत जावा. तो जर घाणीतून आला असला त्याचे पाय जर घाणीने भरले असले आणि तुम्ही जर त्याच्या पायावर डोकं ठेवलं तर काय होईल. घाणीतून आलेल्या माणसाच्या पायावर पाय भरलेल्या माणसाच्या पाया पडला तर काय होईल. त्याच्या पायाची घाण तुमच्या आचरणाच्या बाबतीमध्ये म्हणतो बरं का. त्याचं आचरण बघा, त्याचे आचार विचार बघा. उगाच कोणाला संत म्हणतो. कधी कधी साधूचे कपडे पाहिले ते लोक म्हणतात महाराज पाया पडले. आता मी हे कपडे घातलेले येतात. धोतर नेसलोय, निरू सदरा घातलाय, फेटा बांधलाय कपाळाला, बुक्का लावलाय. मी कुठे जाऊ द्या महाराष्ट्रामध्ये. तिकडे कोल्हापूर सोलापूरला जाऊ द्या, रत्नागिरीकडे जाऊ द्या, ना तिकडे नागपूरपर्यंत भंडारा कुठे जाऊ द्या. मला नुसतं पाहिलं ना ओळख पाळत काही नसते बरं का. एवढं काय मी गाजलेला महाराज नाही. पण कुठे नसते कपडे पाहिले ना मला तर लोक म्हणते महाराज पाया पडले महाराज. कारण संत कोणालाही म्हणतात बरं का. आणि कोणालाही संत म्हणायला लागले लोक. संत नवती जगा मानसाच्या सारिखे, संत नवती जगा मानसाच्या सारिखे, मानसाच्या सारिखे, संतासारखा दिसला म्हणजे संतच असतो असं नाही. आता आपण कीर्तन केलं तरी संत म्हणतो नाही का. कीर्तन करायला आपण काय म्हणतो संत आहेत. आमच्या संतांचं कीर्तन झालं, उद्या कोणत्या संतांचं कीर्तन आहे, काल कोणत्या संतांचं कीर्तन झालं. आपण कीर्तन करायला काय म्हणतो कीर्तनकार संत असतात. त्याच्यात काय वाद करायचं नाही मला. पण जे जे कीर्तनकार आहेत ते सगळे संतच आहेत असं सुद्धा मला म्हणायचं. तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा. कीर्तनकार संत असतात. नामदेवरायांनी कीर्तन केलं ते कोण होते संतच होते. तुकोबराय कीर्तनकार होते संतच होते. जोग महाराज व्यंकट स्वामी कीर्तनकारही होते आणि ते संतही होते. वामन भाऊ कीर्तनकार होते आणि ते संत पण होते. भगवान बाबा कीर्तनकार होते आणि ते संतच होते. पण जे जे कीर्तनकार आहेत ते सगळे संतच आहेत असं म्हणता येणार बरं का. राग नका येऊ. तुम्ही एखाद्या मोठ्या संताला फोन करा, गाजलेल्या महाराष्ट्रामध्ये गाजलेल्या ते तुम्हाला मोठे कीर्तनकार महाराज वाटतात ना. फोन करा महाराज ओखरीला सप्ताह तुमची तारीख पाहिजे. पहिले म्हणजे 70,000 आहेत का तर मला नाही तर फोन कट ठीक आहे. कोणाला संत म्हणून या म्हणजे बाबा विठाला जगे विटंबना बाधो. कोणाला संत म्हणतील काय म्हणजे जगामध्ये कोणालाही संत म्हणतात. एक संत होऊन गेले भगवे वेशधारी एक संत होते. भगवे कपडे जटा राखलेल्या दाढी अगदी बिंबीच्या खाली गेलेली. कुठल्या गावामध्ये ते महाराज 10 शिष्य असायचे. मग ते शिष्य प्रचार करत असतात का. शिष्य हा गुरुला मोठं करीत असतात. आमचे गुरु महाराज साक्षात्कारी आमच्या गुरु महाराजांच्या आशीर्वादाने बऱ्याचशा लोकांना मटकेची आकडे लागली, बरेचशा लोकांना मटके लागले. आमचे गुरु बोलतात तसंच होतं. बऱ्याच पुत्रिक लोकांना आमच्या गुरुने आशीर्वाद दिला आणि मुलं बाळ झाले. प्रचार करतात शिष्य आणि करावं लागत असतं. प्रचाराशिवाय आपला मोठा होत नाही. गावगाव फिरायचे आणि कुठल्या गावामध्ये गेले काय माणसाला की नाद असतो बघा. काही लोकांना नाद असतो. कोणत्या गावात जाऊ द्या महाराज तुमचं वय किती हो मला विचारतात नाही का. काय करायचं बरं महाराजाच्या वयाचं. पण त्या महाराज लय विचित्र होते. लोक ज्याचे महाराज तुमचं वय किती ते महाराज लय विचित्र होते. ते म्हणजे अरे मला माझं वय सांगतात.
पण काहीतरी असेल ना महाराज 80, 90, 100, 110, 120 काहीतरी वय असेल ना महाराज. ते सांगायचे अरे मला वय सांगता येईल, फार जुना साधू आहे पण महाराज काहीतरी असेल ना. त्यामुळे मला काही वय सांगता येत नाही, पण एक गोष्ट मला मागची आठवते. कोणते ज्यावेळेस रामाचं आणि सीतेचं लग्न लागलं होतं ना, त्या लग्नाला मी होतो. महाराज वय विचारलं की ते काय सांगायचे, मला काय वय सांगता येत नाही पण मी रामाच्या सीतेच्या लग्नामध्ये लग्न लावायला होतो. एवढंच नाही बरं का, लग्न लागले पंक्ती बसल्या होत्या ना, त्या पंक्तीमध्ये मी तूप आणले. तेव्हाचा मी साधू आहे. पंक्ती बसल्या होत्या लग्न लागल्यावर आणि त्या पंक्तीमध्ये मी तूप वाढला असेल. प्रत्येक गावातच प्रचार बरं का, मी रामाच्या लग्नात होतो पंक्तीत तूप वाढले. का गावात सगळे काय लोक मूर्ख नसतात. एकाने विचारलं का गावामध्ये महाराज वय किती, तो म्हटला वय काय सांगता येत नाही पण रामाच्या लग्नामध्ये मी हजर होतो आणि पंक्तीमध्ये मी काय केले, तूप वाढलेले. सगळेच मूर्ख नसतात. म्हटलं हा बिलिंदर दिसतो, इतके दिवस म्हणून जिवंत राहतो काय, असे कानाला भेटवून गेले. जोरात असा तडाखा मारला. शिष्य चौकाळी गावकडे मूर्खेच का मार झाला मारलंस, वाटोळ करून घेतो का. तो म्हटलं अजिबात मध्ये कोणी बोलायचं नाही. का मारलं मी कारण सांगतो. म्हणजे सांग बरं काय कारण आहे. तो म्हटला रामाच्या लग्नामध्ये हजर होता, मी हजर होतो. तर काय यांनी काय केलं, पंक्तीमध्ये सगळ्या लोकांना तूप वाटून माझं आपण तसंच तेव्हापासून बोलत होतो. आज मला पोखरीमध्ये सापडला. म्हणजे साधू कोणाला म्हणतो, साधू मोठेपणाच्या गाला सांगितलं जातं, परंतु साधू कोणाला म्हणावं, साधूची व्याख्या तुकोबऱ्याने केलेली आहे. साधू कोणाला म्हणून तुकोबऱ्या सांगतात, जे रंजल्या गांजल्या दिनाचं दुःख निवारण करतात. तुकोबऱ्याचा बघिना जे का रंजले गांजले माझे झोपा तोच साधू ओळखावा, तोच साधू ओळखावा. देव तेथे जाणावा, तोच साधू ओळखावा. साधू म्हणजे वेगळं काही बघू नका. मग तो कुठल्या कपड्यामध्ये असू द्या, त्याने पॅन्ट शर्ट जरी घातलेला असेल ना, पण तो दिन डोबल्याचं दुःख निवारण करत असेल, तो भुकेल्याची भूक जाणत असेल, ताणेल्याची तहान जाणत असेल, कुठल्याही कपड्यामध्ये असू द्या, त्याला बिनधास्त साधू म्हणत होतो. बरं सांगतात, तोच साधू ओळखावा. देव तेथेची जाणव, त्यालाच देव म्हणा, त्याला साधू म्हणा. साधू कसे असतात, कृपाळू असतात. तुम्ही संत माय बाप, तुम्हीच खऱ्या अर्थाने आमचे मायबाप हा संत माऊली. कारण की जन्म देणाऱ्या आई वडिलांना मुलाच्या हिताची कळकळ नसते, उलट हिताच्या आडे जन्म देणारे आई बाप मुलाच्या हिताच्या म्हणजे परमार्थाच्या आड येणारे असतात. कोणत्या आईला वाटतं बरं आपला मुलगा वारकरी व्हावा. इथं जेवढ्या आया बसल्या, असं एखाद्या आईला वाटतं का बाबा माझ्या मुलाने फक्त भगवी पताका खांद्यावर घ्यावी, पोखरीची पंढरपूर आणि पंढरपूरची पोखरी, फक्त वाऱ्या करावं. त्याने प्रपंच करू नये, त्याने लग्न करू नये, त्याने काहीच रुपया सुद्धा करू नये. फक्त त्याने काय करावं, पोखरीचे पंढरपूर आणि पंढरपूरची पोखरी असे वाऱ्या करावा. त्याने काहीच बघू नये. एखाद्या आईला जर वाटत असं करा माऊली हो, आमच्या मुलांनी फक्त परमार्थ करावा, देवधर्म करावा, कोणीच हात वर घेऊ शकत नाही. बरं महिलाचं जाऊ दे, गड्याला असं वाटतं का पुरुषाला नाही. ही तर नाही ठावे जननी जनका, खरं ही ते साधू संत आपले करून घेणारे असतात. खरा भक्तीचा मार्ग ते आपल्याला दाखवतात. आणि एवढे कृपाळू असतात की ते त्रास देणाऱ्याचं सुद्धा कल्याण करतात, दुष्टाचं सुद्धा कल्याण करणारं. खळाची व्यंकटी सांडवे भक्त संत म्हणू शकतात. खळाचं आपल्याला वाटतं की दुष्टाचं वाटोळ व्हायला पाहिजे. संत असे वेगळे आहेत की खळाची व्यंकटी सांडू. विठाला विठाला
मातोशी अखंडित हे ज्ञानोबरांनी म्हणावूनच त्यांना माऊली म्हणतात. जगाच्या कल्याणाची इच्छा करणारे संत असतात आणि ते कृपाळू असतात. दुष्टावर सुद्धा दया करणारे. साधूची गोष्ट सांगतो तुम्हाला. एक साधू नदीमधून प्रवास करत होते. आता सध्या काय पावसाळा असून पाऊस पडा ना, पण पावसाळ्याचे दिवस नदीला पाणी वाहत होतं. कमरेतकं पाणी वाहत होतं. साधूला त्या नदीतून पलीकडे जायचं होतं. साधू नदीमध्ये शिरले. नदीच्या मध्यभागी ते साधू गेले. पण भानगड असे झाले की साधू नदीच्या नेमकं मध्यभागी गेले, पण कमरेत जोरात पाणी वाहत होते आणि पाण्यामध्ये एक विंचू वाहत चालला होता. कोणी पाहिलं? साधूने की पाण्यामध्ये कोण वाहत चाललाय? जिवंत विंचू बरं का, बाहेर निघण्याकरता धडपड करणारा एक विंचू साधूने पाहिला. आणि साधूला कोणाची दया येईल काय सांगितले. साधूला दया कोणाची आली? त्या विंचूची. मरू देवाला होय. आपण विंचू पाहिलं की काय करतो बरं होय, तुम्ही असू नाही तर मी असू. विंचू पाहिलं की पहिले काय खेट रस्त्याचे काय झालं, एक ठिकाणी चालू कीर्तनामध्ये विंचू निघाला बरं महाराज. आणि विंचू नेमका कुठे निघाला? टाळकऱ्याच्या पायाजवळ. तुमच्यानं तुम्ही टाळकऱ्याच्या पायाजवळ विंचू निघाला. मग आता काय करायला पाहिजे बरं? आता तिथे काय चपला आता आणला नाही तुम्हाला. विंचू तर मारला, पण कशाने मारला? टाळाने मारला. विठ्ठल टाळ विठ्ठल विठ्ठल कोंडी उच्चारा. त्याच्यावर कोणी तयार केलं. ते विंचू दिसला की ठोकलाच नाही का. तो जंगलात जरी असला ना काही गरज नसते, पण विंचूला मात्र सुट्टी मिळत नाही. आणि तो विंचू कुठे वाद चालला होता? नदीमध्ये. साधूने पाहिला. मरण विचार हा साधूने विचार केला, बरं मरण रे बाबा, विंचूला वाचवलं पाहिजे. आणि त्याला वाचवण्याकरता साधूने काय केलं? विंचू हातामध्ये धरला बरं का लंगोटे बाबा. विंचू हातामध्ये धरल्यामुळे ते विंचूने त्याचं काम केलं. काय काम केलं? आता दणका ठेवून दिला. आणि विंचूचा दणका माहिती का तुम्हाला? असा दणका असतो, त्याला चावलं त्याला माहिती. चावला आणि चावल्यामुळे विंचू हाताच्या खाली पडला बरं का. मरू द्यावा ना, चावला भडवा मग मरू द्यावा. पण तरी साधू ते विंचूला धरायला लागले. परत चावला, परत पडला, परत धरला, परत चावला. रात्रभर हे सांगू होय. एकतर वेळ संपत आला. नदीच्या कडले एक माणूस ते गंमत बघत होता. महाराज विंचूला वाचवण्याचा प्रयत्न करतात, तर विंचू मात्र स्वभाव सोडेना. विंचू चावतोय, महाराज धरतात, परत चावतोय. त्याला काय दम निघाला. तो म्हटलं ओ महाराज. महाराज म्हटले काय हो मरू दे ना त्या विंचूला. किती वेळा तुम्हाला चावलाय महाराज, मरू दे ना त्या विंचूला. कशाला त्याच्या नादी लागतात? तो विंचू जर त्याचा स्वभाव सोडित नसेल तर मरू दे ना. तो काय त्याचा स्वभाव सोडीत? मरू द्या महाराज. आणि असं म्हटल्यानंतर साधूने उत्तर दिलं. साधू म्हटले बाबा, तो विंचू जर त्याचा स्वभाव सोडित तर मग मी माझा स्वभाव का सोडू? त्रास देणं हा विंचवाचा स्वभाव आहे आणि दया करणं हा साधूचा स्वभाव आहे. विठाला विठाला तुम्ही जगाच्या कल्याणाकरता तुम्ही प्रत्यक्ष भगवंताचे अवतार आहात. बुडत हे जल देखील डोळा अशा तुम्हा संताचं, देवतुल्य अशा संताचं माझ्यासारखीने काय वर्णन करावं? कारण संताचं वर्णन हे संतांनीच केलं पाहिजे. सामान्य माणसाने संताचं वर्णन केलं ना, संतांची किंमत वाढत नाही, संताला कमी पण होत असते. गाणाऱ्याचं वर्णन जर केलं ना एखाद्या बेसूर माणसाने, बरं का महाराज, तुमचं वर्णन एखाद्या बेसूर माणसाने केलं ना, तुमची किंमत नाही वाढायची. किंमत पक्वाद्याचं एखाद्या सामान्य माणसाने वर्णन केलं तर किंमत वाढत नसते. पक्वाद्याचं वर्णन कोणी केलं पाहिजे? त्याला वाचते कोणी केलं पाहिजे. संतांचं वर्णन हे संतांनीच करावं. महाराज मी काय तुमचं वर्णन करू? तुकोबराय काय सामान्य होते का? पण ते तुकोबराय संतांसमोर केलं की स्वतःला अनाथ अपराधी पतित आगळा परी पाया वेगळा नका करू स्वतःला नम्र होतात. कारण संतापाशी बहु असावी मर्यादा. संतांसमोर का ठरपणा कामाचं नाही का? संत समोर पाहिलं की काय केलं पाहिजे? मस्तक हे पायावरी वार करे संताच्या. मी काय तुमचं वर्णन करावं? कारण तुमचा अवतारच कशा करता आहे तुकोबराय. अवतार तू
तुम्ही अवताराला आलेले आहात. तुम्ही आम्ही जशी जन्माला येतो ना, आपलं म्हणजे कसं आहे, केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजली मेले ऐसे किती. पण संत हे जन्माला येणारे नसतात. संत हे अवताराला येत असतात. जसं रामाचा अवतार आहे बरं का. भगवान रामाचा काही जन्म नाही बरं का. रामाचा काय आहे, अवतार आहे. कृष्णाचा काय आहे, अवतार आहे. तसं ज्ञानोबराचं काय आहे, अवतार पांडुरंग नाव ठेवली. ज्ञानी आरतीमध्ये आपण म्हणतो ना, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. तुकोबर ऐकून येतं, म्हणे रामेश्वर भट्ट तुझा, तुका विष्णू नाही तुझा. एकनाथ महाराज कोण येतं, भानुदासाच्या कुळी महाविष्णूचा अवतार. संत हे जन्माला येत नसतात. संत देव जसा अवतार लेतो तसे संत अवतार लेतात. देवाचाही अवतार हे संताचा पण दोघांचे अवतार जमीन आसमानाचा फरक आहे बरं का. देव अवतार लिहून काय करतो, घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो. पुढं भक्ता राखी पायापाशी आणि दुर्जनाशी. देवाचं काम आहे साधूचं रक्षण करायचं, दुसऱ्याला दुष्टाला ठार मारायचं हे देवाचं काम आहे. अनेक दुष्ट मारले. रामाने रावण मारला, कुंभकर्ण मारला, खरदूषण मारली. कृष्णाने कंस मारला, चाणूर मारला, शिशुपाळ मारला, हजारो दैत्य मारले. कारण राम कोणाचा अवतार होता, विष्णूचा. आणि ज्ञानोबरा सुद्धा बोला ना, विष्णूचेच अवतार. मग ज्ञानोबराने एखादा दैत्य मारायला पाहिजे होता. तुकाराम महाराजांनी एखादा राक्षस मारायला पाहिजे होता. एकनाथ महाराजांनी एखादा दैत्य मारायला पाहिजे होता. वामन भाऊने एखादा दुष्ट मारायला पाहिजे होता. पण का नाही मारला? ते विष्णूचे अवतार, हे विष्णूचेच अवतार. मग जसं त्या विष्णूच्या अवतारामध्ये रामाने अनेक दैत्य मारले, तसं ज्ञानोबराने एखादा दैत्य का मारला नाही असं मी विचारलं त्या कीर्तनामध्ये. एक जण म्हटलं महाराज मी सांगतो. म्हणजे सांग बाबा. तर त्याने असं उत्तर दिलं, तो म्हटला महाराज रामाच्या काळामध्ये मोठाले राक्षस होते, त्या काळामध्ये दैत्य होते. पण आता कुठे दैत्य होय, आता काय दैत्य जगात राहिले. कृष्णाच्या काळामध्ये दैत्य होते, आता काय दैत्य जगामध्ये राहिले. पण ते दैत्याला चांगले होते बरं का. रामाच्या काळात रावण म्हणून आपण म्हणतो ना, रावण फार दुष्ट, रावणासारखा कोणी दुष्ट होणार नाही असं म्हणतात ना. पण आपल्यापेक्षा 1000 पटीने रावण झाला बरं का. रावणाकडे नीती होती, रावणाकडे धर्म होता बरं का. रावण इतका चांगला होता की 6 महिने सीता त्याच्या ताब्यात होती. किती दिवस होती? 6 महिने सीता ताब्यात होती. पण त्या बिचाऱ्या रावणाने सीतेला हातही लावला नाही. आताच्या रावणाचं ताडकं सीता सापडले तर काय बोलवता. आताच्या रावणाला 5-5 वर्ष लेकरं कधी बातमी ऐकत असताना काही कळा ना बाबा. कदाचित रावण आजीवंत असताना तर नक्की ह्या दुष्टाला घरी मारला असतं. म्हणजे काही दुष्ट नालायक माणसं आहेत ना. रावण फार चांगला होता, परंतु आज समाजामध्ये रावणालाही लाज वाटेल असे दुष्ट माणसं आहेत. आणि संत अशा दुष्टाला मारत नाही. त्या संत अशा दुष्टांना काय करतात, अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन महादोषाचं पाठी. म्हणजे महादोषाचं सुद्धा पाप्याचं सुद्धा कल्याण संत करीत असतात. विठाला विठाला सुख भक्तिभाव धर्म कुलाचार नाम विठोबाचे भक्तीचा विस्तार करतात, धर्माचा विस्तार करतात. ज्ञानोबराने नवीन धर्म स्थापन केला, परंपरेचा धर्म. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले. परंपरेचा धर्म मोठा बनवण्याचं काम ज्ञानोबराने केलेलं आहे. भक्तीचा विस्तार केला, संकोचित असणारी भक्ती व्यापक बनवली. आणि म्हणून वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. आणि अशा संतांना तुकोबरांनी चंदनाची उपमा अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे गुणा चंदनाचे अंगी, 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 तुका म्हणे गुणा चंदनाचे अंगी.
तुका म्हणे कोण चंदनाच्या गे तुका म्हणे कोण चंदनाच्या गे तैसे तुम्ही जागे संत जना तैसे तुम्ही जागे संत जना अवतार तुम्हा धरा करण अवतार तुम्हा धरा करण तैसे तुम्ही जागे संत जना तैसे तुम्ही जागे संत जना अवतार तुम्हा धरा करण अवतार तुम्हा
तुकोबरायने चंदनाची उपमा दिली. कारण चंदन काय करतो, संतांनी सगळा खेळू देशातरी चंदनी ते बोरी घातलेल्या बोरी बागलेला हिवराला खेळाला आपलं करण्याचं म्हणजे सामर्थ्य चंदनावर आहे. कसं संत सुद्धा किती पापी त्यांच्या संपर्कामध्ये आले तरी त्यांना साधू बनवण्याची ताकद फक्त संतांमध्ये आहे. गावासारखा पोळ्या खायला गेला तर तो सुद्धा एकनाथ महाराज म्हणतात, रेड्यासारखा निर्बुद्ध प्राणी ज्ञानोबराच्या संख्येमध्ये गेला तर तो सुद्धा संत बनला. खंडोबाबासारखे एक वारकरी वामन भाऊच्या संख्येमध्ये आले होते. खंडोबाबा नावाचे एक वारकरी वामन भाऊच्या संख्ये त्याला काय येत नव्हतं बरं का. त्यांच्याबद्दल मला आदर आहे, तुम्हाला पण आदर आहे. ते काय कीर्तनकार नव्हते, तुमच्यासारखे गायक नव्हते, पक्वाद वादक नव्हते, फार मोठा गाठ ठरणारी स्वरूपात घेते असं काही नाही. फक्त एकच अभंग घेतला, एकच अभंग कोणता, एक एक विठाबाई माझी एवढाच अभंग घेत होता. पण संगत डोक्यावर हात कोणाचा पडला, वाहून भाऊचा हात पडला. तर ते खंडोबाबा कोण झाले. आज मुंबईसारख्या ठिकाणी त्यांच्या पुण्यतिथ्या, अनेक ठिकाणी पुण्यतिथ्या होतात, अनेक ठिकाणी खंडोबाबाचे मंदिरं बनतात. कशाचं बनणं, फक्त संत संगतीचा. इतरांना आपलं बनवण्याचं ज्ञान संतानामध्ये आहे. तुका म्हणे गुण चंदनाचे देशी तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जीव विठोबा ज्ञानेश्वरा